नमस्कार. खूप दिवसांपासून काहीतरी बोलायचं होतं. मनातलं विचारांचं वादळ थांबवायचं होतं. कानावर पडत असलेल्या गोष्टी सत्य, रहस्य, अफवा की चेतावणी हाच प्रश्न मनात पडत असतो. गेल्या कित्येक दिवसांपासून होत आलेला अन्याय, अत्याचार, रेप, बलात्कार, हैवानियत आज मात्र सहनशक्तीचा अंत झाला. जेव्हा एका 3-4 वर्षाच्या चिमुरडीवर आणि आर्जिकर मेडिकल कॉलेजच्या डॉक्टरवर बलात्कार झाला. भारताची सद्यस्थिती पाहता भारताला खरंच स्वातंत्र्य मिळालेलं आहे की फक्त सत्तांतर झालेलं आहे? आजादी ये कैसी जहाँ पे खुल के घूम सके ना, लंबे कपड़े पहनो ताकि कोई घूर सके ना, नजरों को झुकाओ और फट से निकल जाना है, ये कैसा देश है मेरा, लड़कियों का बना कैद खाना है, लड़कियों का बना कैद खाना है. आजकालच्या 5G जमान्यात म्हणजे समाज, कायदा, राजकारणी, नराधम आणि मुख्य आरोपी म्हणजे मीडिया, सगळेच नाही परंतु काही जण हे लाच घेऊन घटनेला वेगळे वळण देण्याचे काम करत असतात. आणि जी म्हणजे गर्ल, स्त्री, या दोघांमध्ये नसलेलं नेटवर्क या सर्व गोष्टींचं म्हणजेच सर्व्हर डाऊन होण्याचं मुख्य कारण आहे. थोडक्यात आजची सत्य परिस्थिती सांगायची झाली, दरिंदों ने दरिंदगी की हद पार कर दी है, गंदी इनकी सोच पर शर्मिंदगी न होती है, रगों में लहू नहीं हवस की धारा बहती है, इनके ऐसे काम नारी नारी होने से डरती है, नारी नारी होने नशे की लत में झूमे, दरिंदे बन के घूमे, यह किसी न काम के, मक्कारी है भरी हुई, भेजे में हवस भरी, इंसानियत की हद करी, इंसानियत की हद. देर काली रात में 4 लोग गाड़ी में, भैया थोड़ी हेल्प कर दो, इस रास्ते ही जा रही हूँ, काम इनका एक ही, आओ बहना हेल्प कर दो, कहकर करते रेप ही, कहकर करते रेप. इनकी ही वजह से देश में गंदी पीढ़ी पलती है, अपनों पे जब होगा कुछ तब जाकर इनकी जलती है. कारण है यही शायद हर नारी मन में डरती है, आगे बढ़ना तो दूर नारी बाहर निकलने से भी डरती है. सोचिए समाज की हरकतें गवार सी, फिकर नहीं है लाज की, ये कैसी पीढ़ी आज की. या सगळ्यांमध्ये नक्की चूक कोणाची? राजकारण्यांनी केलेले राजकारण, नराधमांनी फ्लेक्स मारण्यासाठी केलेले अश्लील कृत्य, सोशल मीडियावर चालणाऱ्या वेब सिरीज पण नाही. आपण मात्र दोष कोणाला देणार? तर स्त्रियांना. त्यांची वेळ, त्यांचा जॉब, त्यांचा स्वभाव, त्यांचे कपडे, या सगळ्या गोष्टींमागे आपण इतके गुरफटून गेलेले. पण जर याच सगळ्या गोष्टी इतक्यात महत्वाच्या असत्या तर मला सांगा, कहता है महफूज रहो घर में बंद दीवारों में, कहता है महफूज रहो घर में बंद दीवारों में, बता द्रौपदी कहाँ लुटी थी घर में की बाजार में. लोग कहते हैं अकेली औरत महफूज नहीं है, पर ये नहीं बताते किसकी वजह से. अजीब सी दुनिया है साहब, नजर यहाँ आदमी की खराब है और घूंघट औरत से. एखाद्या महिलेने गुन्हा नोंदवला याची मला अजिबात खंत वाटत नाही. दुःख तर तेव्हा होतं जेव्हा तिला अबला, बेचारी, बेसहारा म्हणून हिणवलं जातं. वो नहीं थी बेसहारा, अबला नारी नहीं थी, बहादुरी से लड़ी थी वो जब तक रूह में जान थी. अन्याय अत्याचार तो रेप के बाद भी सह रही थी, सशक्त हिम्मतवान देवी थी वो, अपने मुजरिमों को रिहा देख अदालत के बाहर खड़ी थी. अत्याचार करणारे नराधम पीडितेला जीवानीशी मारून टाकतात. तिच्यासोबत काय झालं, कसं झालं आणि कोणी केलं हेच वारंवार दाखवलं जातं. म्हणून तर पॉर्न साइट्स आणि गुगलवरती रेपिस्ट पेक्षा पीडितेचं नाव सर्च केलं. एवढाच की पीडिता ही घाबरट अबला नसून ती एक शहीद जवान असते. कारण की सीमेवरच्या नाही तर आपल्याच देशातील शत्रूंसोबत तिला शरणागती पत्करावी. ऑलिम्पिकमधील साक्षी मलिक, विनेश फोगाट यांनी ब्रिजभूषण सिंगवर यौन शोषणाचा आरोप केला तेव्हा तुम्ही शांत बसला. मणिपूरमध्ये 2 महिलांना लग्न करून त्यांची धिंड काढण्यात आली तेव्हाही तुम्ही शांतच बसलात. आणि आता बदलापूरमध्ये झालेल्या चिमुरडीवर अत्याचारानंतरही तुम्ही शांतच बसलात. आर्जिकर मेडिकल कॉलेजमध्ये झालेल्या डॉक्टरांवर अत्याचार झालेला तेव्हाही तुम्ही शांतच बसलात. स्त्रीत्वाचा अपमान केला गेला तरी तुम्ही शांतच बसलात. कारण का? बलात्कार करणारेही तुमच्या पक्षाशी संबंधित आहेत म्हणून. म्हणजे गाईला धक्का लागला तर तुम्ही देश पेटवणार आणि घरातल्या आई बहिणींना जेव्हा धक्का लागतो तेव्हाही तुम्ही शांतच. गोष्टींवरती उपाय एकच, शिवछत्रपती शासन. अजून किती विरोध मेणबत्ती जाळून करायचा, अन्याय अत्याचार करणाऱ्यांचा 4 चौघात चौरंग करायचा. मुख्यमंत्री साहेबांना एवढीच विनंती असेल की या नराधमांना फाशी झालीच पाहिजे, या राक्षसांची डोकी टेचलीच पाहिजे. किती यातना झाल्या असतील त्या जीवाला, सरकारने याची दखल घेतलीच पाहिजे. कायद्याचा वापर होत नसेल तर हाती कायदा घेतो.
या नरधमांना कापायला हाती कोयता घेतो आणि कठोर शिक्षा होत नाही ना साहेब, म्हणून आरोपी फायदा घेतो. वर काटा येईल असा प्रसंग घडत आहे. घरातून बाहेर पडायला घाबरते ना बाय. लाडकी बहीण योजना आली तर सुरक्षित. उठा, जागे व्हा आणि खेळवा आपल्या धमण्यात मर्द मराठ्यांचं सळसळत रक्त. आता रांगडा जोश, दाही दिशी घुमू दशिव छत्रपतीचा घोष. लढल्या संग्राम आज हो